दिशांत केणे रेडी. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल आले. दुसरा धाब्यासाठी सरसावलेत आणि इकडे मात्र चतुरता पाहायला मिळाली. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. कोणत्याही सुमित आडवा पॅटनं यावेळेस मात्र पाहूया पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे हातातून निसटलाय. आणखीन 2 धाबा. शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक धाव सुद्धा फार महत्वाची असेल. रन्सना त्यासाठी तो प्रयत्न करतोय, प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. शेवटच्या षटकामध्ये दिशांत केणे मात्र धावा डिफेंड करणार का? यावेळेस इनसाइड एज लागून बॉल पाठीमागे आलाय. इकडे शॉट फाईन लेगला स्वतः विकेट किपर धावलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा. फक्त क्रिकेट हा खेळच देऊ शकतो. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. थोडासा धीम्या गतीनं टाकला होता हा चेंडू. परंतु 9 धावा काढाव्याच लागतील. आज सुद्धा चेंडू सोडून दिलाय. अनदर व्हाईट बॉल. कमाल सामना सुरू आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला इनफिल्ड मध्ये थांबवला. हा चेंडू सिंगलच मिळेल. 2 चेंडू आणि 7. इकडे तर सिंगल तर आले. 1 रन तर जरूर मिळेल. आणि आता मात्र या सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर. दिशांत केणे तयार. लास्ट बॉल. इट्स अ वाईड बॉल. शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज आहे. षटकाराची मोहर उमटावीच लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा दिशांत तयार. सुमितचा हा स्ट्रोक नाही जमला. इकडे मात्र पाहूया, पहिली रन तर घेतले, परंतु या रन्स एवढ्या घेऊन जमणार नाहीये. इकडे मात्र एकच धाव मिळाले. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. पाटी गोरसई 1 बॉल 3. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र पहिली धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी झाले कंप्लीट. स्कोर इज लेवल आणि स्कोर इज लेवल. आणि इकडे मात्र कंपल्सरी चेस आहे. त्यामुळे पहिल्यांदा बॅटिंग करणारा संघ गोरसई ब संघ मात्र जिंकलाय हा सामना. अभिनंदन गोरसई ब.